Hello dear student, how are you? Hope everything is getting well from your side and I heartily welcome on our new online platform as I promise you. ठीक आहे, ज्या पद्धतीचे प्रॉमिसेस होतात ते प्रॉमिसेस आपल्या इथे पाळल्या जातात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आजचा जो भाग आहे तुम्हाला इथे जो दिसतोय आपण ॲग्री MPSCच्या मेन्सचा जो सिलेबस याचा इंट्रोडक्शनचा आपण अतिशय डिटेलमध्ये सिलेबस बघतोय. राईट, पहिला पार्ट जो आहे तर त्या फर्स्ट पार्टच्या नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रिप्लाय आले की सर आत्तापर्यंत चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत होतो, पण जेव्हा तुम्ही त्याचं ॲनालिसिस सांगितलं तेव्हा एक्झॅक्टली समजलं की कुठल्या भागावरती फोकस करायचं आणि कुठला भाग कमी इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, हा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. ज्यांचा फर्स्ट भाग मिस झालेला आहे त्यांनी एक काम करायचं आहे, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या फर्स्ट पार्टची लिंक दिलेली आहे, तिथे आपण फर्स्ट भाग कव्हर केलेला होता तो एकदा बघून घ्या. ठीक आहे, आणि नंतर हे बघायचं. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा भाग बघताना तुमच्यासमोर सिलेबसची हार्ड कॉपी असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, विदाऊट हार्ड कॉपी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जस्ट एक एन्जॉय म्हणून हा व्हिडिओ बघाल, पण तेवढा इफेक्टिव्ह तुमच्यासाठी हा होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हार्ड कॉपी घ्या आणि जे काही पॉईंट मी सांगणार आहे तुम्हाला हे पॉईंट आहे तिथे लगेचच्या लगेच नोट डाऊन करून घ्या. राईट, हा पहिला भाग. दुसरा भाग, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आपल्या बॅचच्या बाबतीत एन्क्वायरीज होती. खाली इथे एक व्हिडिओच्या खाली एक मॅसेज स्क्रोल होताना तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की लवकरच आपली बोथ ऑनलाईन अँड ऑफलाईन दोन्ही बॅचेस औरंगाबादमध्ये स्टार्ट होणार आहेत. लवकरच त्याची अनाऊन्समेंट तुमच्यासमोर होऊ शकते. क्लिअर, आणि दोन्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आपल्या चालतील. टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे स्क्रोल होताना दिसतीये, त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊन जा, तिथे तुम्हाला मेसेज भेटून जाईल. आयदर कॉलिंगचाही नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपचाही नंबर दिलेला आहे, यू कॅन टच विथ मी. राईट, क्लिअर. चला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्टमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत. टोटल मेन्सला तुम्हाला 11 सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, 11पैकी 7 सब्जेक्ट आपण फर्स्ट पार्टमध्ये कव्हर केलेले होते. आता सेकंड पेपरमधले जे हे 4 सब्जेक्ट्स आहेत, कुठले, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनिमल हजबंड्री आणि इकॉनॉमिक्स, त्याचं मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर, लक्ष असू द्या. चलो, सगळ्यांना माहिती आहे हे जे 4 सब्जेक्ट्स आहेत मेन्सला, याच्यामध्ये पॅथॉलॉजीचे 10 क्वेश्चन्स आहेत, एंटोमॉलॉजी जो आहे याचे सुद्धा 10 क्वेश्चन्स आहेत, ASDS 10 क्वेश्चन्स अँड इकॉनॉमिक्स 10 क्वेश्चन्स, असे प्रत्येकी 10-10 क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत. बाकी डिटेलमध्ये सिलेबस कसा आहे किंवा कुठल्या भागावरती जास्त फोकस करायचा आहे, एक शंका मनामध्ये ठेवू नका की सर याच्यासाठी काय वाचायचं, त्याच्यासाठी मी सेपरेटमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. अतिशय अशाच पद्धतीचा डिटेलमध्ये तो भाग राहणार आहे, त्यामुळे तो क्वेश्चन्स मनामध्ये ठेवू नका. ठीक आहे, पहिला जो आहे एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजी मी इथे तुम्हाला युनिट दिसतील. ठीक आहे, हे जे आहेत हे युनिट्स आहेत. सिलेबसचा कुठला पॉईंट आहे ते क्लिअर आहे. आणि इथे लक्ष द्या, इथे मी काय केलंय, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन इन डिसेंडिंग ऑर्डर, हे खूप महत्त्वाचं आहे. सर हे कशासाठी महत्त्वाचं आहे, तर वाचते वेळेस तुम्हाला तो सिलेबस वाचते वेळेस तुमच्या लक्षात हे यावं की सर्वात जास्त प्रायोरिटीवरती आपल्याला 1 नंबरचं युनिट करायचं आहे ज्याच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. राईट, म्हणजे हे कमी इम्पॉर्टन्सच्या अकॉर्डिंगली ही मी डिसेंडिंग ऑर्डरने लिस्ट अरेंज केलेली आहे. ठीक आहे, आता तुमच्यासमोर हार्ड कॉपी सांगितलेली होती, हार्ड कॉपीवरती एक भाग करायचा आहे. तुमच्यासमोर जी हार्ड कॉपी ठेवलेली आहे तिथे जो असेल तो जो युनिट आला तर तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, 1 नंबर 2 नंबर, ठीक आहे, या पद्धतीचं तुम्ही त्याच्यावरती नोट डाऊन करू शकता. राईट, क्लिअर. चलो, आता सिलेबसमध्ये बघा, जनरल मॉर्फॉलॉजी आणि इन्सेक्टिसाइड्स हा जो भाग आहे हा तुम्हाला आत्तापर्यंत आयोगाने सर्वात जास्त क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले आहेत. कशावरती, जनरल मॉर्फॉलॉजी अँड इन्सेक्टिसाइड्सवरती क्वेश्चन जास्त आहेत. बरं सर जास्त आहेत, पण याच्यामध्ये येतं काय एक्झॅक्टली. ठीक आहे, लक्ष घ्या. मॉर्फॉलॉजीमध्ये बघा काय भाग येतो. मॉर्फॉलॉजीमध्ये बघा, मॉर्फॉलॉजीचा अभ्यास करताना तुम्ही ह्या 3 ते 4 गोष्टीवरती जास्त फोकस करायचा. ठीक आहे सर, कुठल्या, पहिला आहे जे काही इन्सेक्ट्स अँटिने आहेत. ठीक आहे, हा एक भाग. नंतर विंग्स टाईप जेवढे आहेत हा एक भाग, विंग्स टाईप अँटिना, माउथ पार्ट, त्यानंतर लेग्स. राईट, हा भाग सर्वात जास्त फोकस करा कारण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, हनीबीमध्ये कुठल्या प्रकारचा माउथ पार्ट आहे, थ्रिप्स अँड माइट्समध्ये कुठल्या प्रकारचे अँटिने आहेत, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यावरती येतात. ठीक आहे, मॉर्फॉलॉजी सोबत तुम्हाला आणखी एक भाग याच्यामध्ये कव्हर करायचा आहे, तो म्हणजे ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. कुठला,
ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ इन्सेक्ट्स. फिजिओलॉजीमध्ये काय करायचं आहे, फिजिओलॉजीमध्ये नोट डाऊन करून घ्या. फिजिओलॉजीमध्ये तुम्ही सर्वात जास्त जेवढ्या काही सिस्टीम्स आहेत, मग त्यामध्ये पहिली आहे रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके, क्लिअर. सेकंड आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, थर्ड आहे नर्वस सिस्टीम आणि फोर्थ आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एवढ्या सिस्टीम्स तुम्हाला रीड कराव्या लागतील. कशासाठी? इन्सेक्ट मॉर्फॉलॉजी अँड याच्या भागामध्ये. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट युनिटमध्ये 3 भाग तुम्हाला कव्हर करायचे. इन्सेक्ट मॉर्फॉलॉजी, इन्सेक्टिसाइड आणि थर्ड भाग याच्यामध्ये येतो, तो म्हणजे आहे कुठला? थर्ड भाग बघा. ठीक आहे, थर्ड भाग येतो सेरिकल्चर, त्यानंतर ॲपिकल्चर. हे जे युनिट आहे सेरिकल्चर ॲपिकल्चर, हा सुद्धा भाग या युनिटमध्ये येतो आणि एवढं तुम्हाला कव्हर करावं लागणार. बरं, म्हणजे एंटोमॉलॉजीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं तुम्ही जर फर्स्ट युनिट चांगल्या पद्धतीने जर कव्हर केलं तर तुमचे 10 आउट ऑफ 5 क्वेश्चन्स इथे कव्हर होणार आहेत. दिस इज कॉल्ड ॲज स्मार्ट स्टडी. ज्या मी नेहमी ज्याच्यावरती फोकस करतो ती गोष्ट इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. बरं, क्लिअर झालं सर, हे फर्स्ट युनिटच्या बाबतीत क्लिअर आहे. व्हॉट अबाउट मग सेकंड इम्पॉर्टन्स तुम्ही कशाला द्यायचा आहे? सेकंड इम्पॉर्टन्स द्यायचं तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्ट्स. ठीक आहे, बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्टवरती फोकस करायचा आहे. हा, आता हा युनिट बघताना, बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्टचा युनिट बघताना तुम्ही ही जी टर्मिनॉलॉजीज आहे कुठली, थोडासा सिलेबसचा सहारा घेतो. जेवढ्या नॅचरल एनिमीज आहेत बघा, ठीक आहे, नॅचरल एनिमीज बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये सर्वात जास्त याच्यावरती फोकस करायचा. बायोलॉजिकल कंट्रोलचा जेव्हा तुम्ही पार्ट बघाल तेव्हा, आणि त्यानंतर जे सिलेबसमध्ये तुम्ही बघताय ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत कुठल्या, केमोस्टेरिलंट, रेपेलंट्स, त्यानंतर फेरोमन्स, ठीक आहे, त्यानंतर लाईट ट्रॅप्स, ह्या टर्मिनॉलॉजी जे आहेत आणि यांचे एक्झाम्पल्स जे आहेत, टर्मिनॉलॉजी त्याच्यावरती काय करायचं, टर्मिनॉलॉजी अँड एक्झाम्पल्सवरती फोकस करायचं आहे. राईट, म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट करताना हे 2 भाग चांगल्या पद्धतीनं फोकसवरती ठेवा. क्लिअर? चलो, नंतर येतं, नंतरचं युनिट आहे आयोगानं सर्वात जास्त महत्त्व ज्याला दिलं ते आहे आउटब्रेक ऑफ इन्सेक्ट अँड पेस्ट. ठीक आहे, आउटब्रेक म्हणजे काय, इन्सेक्टचा ती जी टर्मिनॉलॉजी आहे कुठली सिलेबसमध्ये जे तुम्हाला हायलाईट होताना दिसते ती टर्मिनॉलॉजी म्हणजे ETL लेवल. ठीक आहे, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे काय, त्या 3 टर्मिनॉलॉजीज आहेत. कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने त्या करून घ्यायच्यात. ठीक आहे, 1 मिनिट. हा, राईट. चल, ह्या टर्मिनॉलॉजी सांगतो तुम्ही तुम्हाला. चलो, थोडासा प्रॉब्लेम येतो याचा. त्याच्यामध्ये तुम्ही एक जनरल इक्विलिब्रियम पोझिशन ही एक टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची. त्यानंतर इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आणि इकॉनॉमिक इंजुरी लेवल या टर्मिनॉलॉजीज तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करून घ्यायच्यात. राईट. हा, आउटब्रेकमध्ये एक पार्ट तो होता ETLचा, EILचा, जनरल इक्विलिब्रियम पोझिशनचा. दुसरा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये फोकस करायचा आहे तो म्हणजे स्टोअर ग्रेन पेस्ट. ठीक, सॉरी प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, याच्यावरती स्टोअर ग्रेन पेस्टचा जो भाग होता ते पण तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला कॉन्सन्ट्रेट करायचे. कशाला, स्टोअर ग्रेन पेस्टला. ठीक आहे, नंतरचा आहे पेस्ट मॅनेजमेंट युनिटला 7 क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि इथे थोडंसं जास्त लक्ष द्या. सर कशामुळे जास्त लक्ष द्यायचं आहे, कुठला पार्ट आहे तो, अप्लायन्सेस यूज इन प्लांट प्रोटेक्शन.
ठीक आहे. या भागाला कॉन्सन्ट्रेट करताना थोडासा याच्यातला भाग तुम्हाला पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. कुठले? हाय व्हॉल्यूम स्प्रेयर, लो व्हॉल्यूम स्प्रेयर आणि अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेयर, हे जे अप्लायन्सेस आहेत हे अप्लायन्सेस तुम्हाला पॅथॉलॉजीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही हा युनिट इथे जर चांगल्या पद्धतीने केला तर तिथे सुद्धा तुमचं त्याचं कव्हर होणार आहे. आणि नंतरचं आहे नॉन इन्सेक्ट पेस्ट. नॉन इन्सेक्ट पेस्टमध्ये फक्त सिलेबसला स्नेल्स दिलेला आहे. ठीक आहे. ह्या स्नेल्सवरती चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करा. फक्त कुठलं कंट्रोल मेजर्स कसं आहे त्या पद्धतीने एवढा जरी पार्ट याच्यामध्ये केला तरी तुमचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचा युनिट रेसिड्युअल इफेक्ट ऑफ इन्सेक्टिसाइड्स. याला अतिशय कमी वेटेज आहे. कमी वेटेज आहे म्हणजे 10 पैकी किती क्वेश्चन्स आहेत? हार्डली एक क्वेश्चन्स याच्यावरती येईल. पण तुम्ही जनरल मॉर्फॉलॉजी, इन्सेक्टिसाइड, सेरिकल्चर, ॲपिकल्चर आणि लॅक कल्चर हे 3 जर व्यवस्थित केले हे युनिटचे तर तुमचे 10 पैकी मगाशी जसं सांगितलं तर इथे 5 क्वेश्चन्स इथेच सॉल्व्ह होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की एंटोमॉलॉजीचा अभ्यास करताना पहिले तुम्हाला हा युनिट जास्त चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. देन आफ्टर हा युनिट आणि हे डिसेंडिंग ऑर्डरचे या पद्धतीचे युनिट्स तुम्ही कव्हर करा. ठीक आहे. राईट. दिस इज अबाउट युअर एंटोमॉलॉजी. चलो पुढे जाऊयात. आता येतो प्लांट पॅथॉलॉजीचा. हे सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरने मी ऑर्गनाइज केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे सिलेबसमध्ये नोट डाऊन करून घ्या. सिलेबसच्या बाजूला पेनाने जसं सांगितलं तसं 1, 2, 3 म्हणजे जेव्हा मी पॅथॉलॉजीचा सिलेबस अभ्यासाला घेईल तेव्हा त्या सिलेबसमध्ये मला प्रायोरिटीवरती हा भाग फिनिश करायचा आहे. देन आफ्टर हा भाग, थर्ड भाग, फोर्थ भाग आणि फिफ्थ भाग. ठीक आहे. या स्मार्ट वेने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. पॅथॉलॉजीच्या बाबतीत जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं पॅथॉलॉजीच्या बाबतीत की आयोगाने आत्तापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते प्लांट डिसीजेसवरती विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि हे पण क्लिअर केलेलं होतं की टोटल डिसीजेस तुम्हाला किती दिलेले आहेत सिलेबसला. लक्ष घ्या. डिसीजेसच्या बाबतीत सांगतोय टोटल नंबर ऑफ डिसीजेस आहेत 22 क्रॉप. ठीक आहे. किती क्रॉप्स दिलेले आहेत आयोगाने? 22 क्रॉप्स आयोगाने दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्या 22 पैकी 10 क्रॉप्स जे आहेत, ठीक आहे, 10 क्रॉप्स जे आहेत हे हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत आणि 12 जे आहेत, ठीक आहे, हे ॲग्रोनॉमिक क्रॉप आहेत, ॲग्रोनॉमीचे क्रॉप आहेत. व्हेरी गुड. इथपर्यंत क्लिअर. हॉर्टिकल्चर विषय डोळ्यासमोर आला की आंबा आपल्याला आठवतो. इथे आठवायचा नाही डिसीजेसच्या बाबतीत. कारण काय? कारण सिलेबसला मँगो नाही. चेक करा सिलेबसची कॉपी तुमच्या सोबत आहे. सिलेबसमध्ये मँगोचे डिसीजेस दिलेले आहेत का? समोर मी सिलेबसची सुद्धा स्लाइड्स तुम्हाला तिथे दाखवणार आहे. ठीक आहे. 22 क्रॉपच्या डिसीजेसचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि सर्वात जास्त वेटेज आयोगाने जे दिलेले बघा कॉझल ऑर्गॅनिझम. एक पॉईंट आणखी याच्या अगोदर आहे. जे काही सिम्पटम्स आहेत पिक्युलर सिम्पटम्स, ठीक आहे, ते सिम्पटम्स एक व्यवस्थित करायचे आणि त्यांचे कॉझल ऑर्गॅनिझम, एटिओलॉजी आणि कंट्रोल मेजर्स. ठीक आहे. कंट्रोल मेजर्सवरती एक फोकस तुम्हाला करायचा आहे. बघा आत्तापर्यंत 37 क्वेश्चन्स या भागावरती विचारलेले आहेत. किती? 37 क्वेश्चन्स या पार्टवरती आलेले आहेत. आणि हे अभ्यासताना काय करायचं आहे, जे काही पिक्युलर सिम्पटम्स असतील ते सिम्पटम्स चांगल्या पद्धतीने करायचे आणि कॉझल ऑर्गॅनिझमचे नाव व्यवस्थित करा. मग जर एवढं जर वेटेज असेल तर 10 पैकी माझे ॲटलिस्ट 4 to 5 क्वेश्चन्स इथे कव्हर होत आहेत. 4 ते 5 क्वेश्चन्स इथे कव्हर होत आहेत. म्हणजे हा जो बाकीचा जो पसारा आहे हा सगळा भाग तुमचा राहतो बाकीच्या 5 क्वेश्चन्ससाठी. दिस इज द स्मार्ट वे ऑफ स्टडी. या पद्धतीनं स्मार्ट स्टडी करून तुम्हाला तो भाग कव्हर करावा लागणार आहे. क्लिअर? चलो एक ओव्हरलुक आपण याच्यावरती करूयात की डिसीजेस किती आहेत. ठीक आहे. क्रॉप्स कुठले आहेत ते एक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. बघा इथे हॉर्टिकल्चरच्या क्रॉप्सवरती फोकस करतोय मी. हॉर्टिकल्चरचे जे तुम्हाला 10 क्रॉप्स सांगितले याच्यामध्ये सिट्रस आहे, बनाना आहे, ठीक आहे, ग्रेप आहे, चिली, टर्मरिक अँड जिंजर. किती झाले? 1 2 3 4 5 6. हे झाले 6. आणि पुढे बघा ओनियन जो आहे हा 7. व्हेजिटेबल्स जे आहेत
ते 8 आहेत. व्हेजिटेबलचे सर्व व्हेजिटेबल्स करायची गरज नाही, व्हेजिटेबल्समधले फक्त हे डिसीजेस तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. नंतर फ्लावर क्रॉप्सचे एवढे डिसीजेस, नंतर पोटॅटो. अशा पद्धतीचे 10 हॉर्टिकल्चर क्रॉप्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्यांचे दिलेले मेन्शन केलेले डिसीजेस जे आहेत. मागे पण सांगितलं, आत्ताही सांगतोय की फक्त डिसीजचं नाव, कॉझल ऑर्गॅनिझम आणि त्याचं जर काही स्पेसिफिक सिम्पटम जर असेल, एवढा भाग जरी तुम्ही पॅथॉलॉजीचा परफेक्ट जर केला तर 4 ते 5 क्वेश्चन्स तुमचे इथे सॉल्व्ह होतील. राईट. चलो, त्यानंतर वेटेज दिलेला आहे ब्रॉड क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. ऑर्गॅनिझम जे आहेत, फंजाय आणि बॅक्टेरियाचं जे काही क्लासिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे ते क्लासिफिकेशन व्यवस्थित करायचे, कारण त्याला 15 क्वेश्चन्स आत्तापर्यंत त्या भागावरती आलेले आहेत. नंतरचं युनिट थर्ड जो आहे त्याच्यामध्ये आहे डिसिमिनेशन अँड ट्रान्समिशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. याच्यावरती 12 क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे याची थर्ड प्रायोरिटी आहे. नंतर येतो तुमचा हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ पॅथॉलॉजी. हिस्ट्री आणि डेव्हलपमेंटचा भाग फोकस करताना स्पेसिफिकली एक भागावरती फोकस करायचे, तो आहे सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन. राईट. सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन्सवरतीच हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन्स विचारणार. फर्स्ट टाइम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुणी डिस्कवर्ड केले, किंवा मायक्रोस्कोप जो आहे तो फर्स्ट टाइम कुणी डेव्हलप केला, किंवा फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, या पद्धतीचे जे काही फंजाईवरती फर्स्ट टाइम कुणी स्टडी केलेला आहे इंडियामध्ये, या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स तुमच्या हिस्ट्री अँड डेव्हलपमेंटमध्ये येईल. म्हणजे जेव्हा हिस्ट्री आणि डेव्हलपमेंटचा भाग तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर पाहिजे की आपल्याला सायंटिस्टच्या कॉन्ट्रीब्युशनवरती फोकस करायचा, कारण त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. क्लिअर. चला, इथपर्यंत क्लिअर झालं. हां, नंतरचं युनिट आहे प्लांट डिसीजेस अँड इट्स कंट्रोल. बरं, हा युनिट कसा अभ्यासायचा प्लांट डिसीजेस आणि इट्स कंट्रोलचा? जेवढे मी ते 22 डिसीजेस सांगितलेले आहेत त्याचं तुम्ही कॉझल ऑर्गॅनिझम लिहिलं, त्याचं सिम्पटम्स लिहिलं आणि लगेच एक चार्ट असा बाजूला करायचा की त्याच्यामध्ये त्याचे जे काही पिक्युलर जर काही एखादं हे जर असेल, काय कंट्रोल मेजर जर असेल तर ते कंट्रोल मेजर तिथे ते एक चार्ट ॲड करून द्या. ठीक आहे. कुठला? कंट्रोल्ड मेजरचा, म्हणजे काही स्पेसिफिक कंट्रोल मेजर जर असेल. ठीक आहे. नंतर आहे सिम्प्टमॉलॉजी, पॅरासाइट अँड डिसऑर्डर्स. काही जर डिसऑर्डर जर फॉर्म होत असतील एखाद्या डिसीजमध्ये तर त्या डिसऑर्डरवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. आणि नंतरचं येत आहे इपिडेमॉलॉजी अँड डिसीज फोरकास्टिंग. हा एक भाग आहे, याच्यावरती खूप कमी क्वेश्चन्स आलेले आहेत. मग क्वेश्चन्स काय येणार? इपिडेमॉलॉजीची डेफिनेशन विचारतील, किंवा डिसीज फोरकास्टिंग कशी करायची, कुठल्या मेथड्स आहेत त्याच्या डिसीज फोरकास्टिंगच्या, या पद्धतीचे क्वेश्चन्स, सिंपल साधे क्वेश्चन्स याच्यावरती येतात. राईट. इकडचे नंबर्स आपल्याला लक्षात नाही ठेवायचे, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की सिलेबस रीड करताना प्रायोरिटीवरती मला ह्या गोष्टी कंप्लीट करायच्यात, देन आफ्टर मग हा सिक्वेन्स मला लक्षात ठेवायचा आहे. ह्या पद्धतीचं सगळं हे पॅथॉलॉजीचं जे युनिट आहे ते पॅथॉलॉजीचं सिलेबस तुम्ही या पद्धतीने कव्हर करू शकता. चलो, क्लिअर. नंतरचं युनिट आहे थर्ड, ॲनिमल हजबंड्री. राईट. आता ॲनिमल हजबंड्रीचे सुद्धा 10 क्वेश्चन्स आहेत. ॲनिमल हजबंड्रीमध्ये जे पहिले 5 जे क्वेश्चन्स आहेत ते ॲनिमल हजबंड्रीवरती आहेत आणि रिमेनिंग 5 क्वेश्चन्स जे आहेत ते डेअरी सायन्सवरती आहेत. बरं, आता हा भाग अभ्यासताना डेअरी सायन्सचा कंपॅरेटिव्हली थोडासा कमी सिलेबस आहे आणि ॲनिमल हजबंड्रीचा सिलेबस जे आहे ते 5 युनिट्स आहेत, म्हणजे याचा सिलेबस जास्त आहे. म्हणजे स्मार्ट स्टडीमध्ये ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की मला डेअरीचं जे युनिट आहे, ठीक आहे, डेअरी सायन्सचं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये मला हे 2च युनिट अभ्यासायचे, सिलेबस कमी आहेत आणि तिथं माझे 5 क्वेश्चन्स कव्हर होणार आहेत 10 पैकी. मग जर माझ्याकडे वेळ जर कमी असेल तर मी पहिले माझी प्रायोरिटी काय बनते की मला डेअरी सायन्स कव्हर केला पाहिजे आणि नंतर मग ॲनिमल हजबंड्री कव्हर केला पाहिजे. ठीक आहे. बघूयात आपण 1 बाय 1 त्याच्यावर जाऊयात. क्लिअर. चलो, सर्वात जास्त जे क्वेश्चन्स आलेले आहेत बघा, रिप्रोडक्शनचा जो भाग आहे, रिप्रोडक्शन युनिट जे आहे त्या रिप्रोडक्शन युनिटवरती आयोगाने सर्वात जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 12 क्वेश्चन्स आत्तापर्यंत त्याच्यावरती आलेले आहेत. नंतर आहे फार्मिंग सिस्टीम अँड मॅनेजमेंट, याच्यावरती आहेत 11 क्वेश्चन्स. ठीक आहे. नंतर जे काही ब्रीड्स आहेत, ठीक आहे, ब्रीड्सवरती 8 क्वेश्चन्स आहेत. नंतर ब्रीडिंगवरती 8 क्वेश्चन्स आहेत आणि न्यूट्रिशनवरती 9 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. ही थोडीशी मिस्टेक आहे ह्याच्यामध्ये, न्यूट्रिशनला प्रायोरिटीवरती घ्या,
नंतर ब्रीड आणि ब्रीडिंगचं जे युनिट आहे ते नंतर खाली घ्या. राईट. चलो थोडंसं डिटेलमध्ये बघूया आपण त्याच्यामध्ये काय काय भाग आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला मेल अँड फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम करायची आहे. ठीक आहे, मेल अँड फिमेल. राईट. मेल अँड फिमेल ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे. आणि त्यानंतर जो भाग येतो कशाचा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा, AI ज्याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणतो. ठीक आहे, हा भाग कॉन्सन्ट्रेट करताना मग हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कसं करतात, कुठल्या मेथड्स फॉलो होतात, कशामध्ये करायचं आहे, आत्तापर्यंत कशामध्ये केलं आहे, याची लॅबोरेटरी कुठं आहे, या पद्धतीचा सगळा भाग याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन खूप जास्त प्रमाणात मॅटर करतं. ठीक आहे, त्यामुळं त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. चलो नंतर बघा, नंतरचा जो पॉईंट आहे आयोगाने जास्त महत्त्व दिलेला आहे तो आहे फार्मिंग सिस्टीम अँड मॅनेजमेंट. हे नाव वाचतानाच दोन गोष्टी क्लिअर होत आहेत. एक आहे फार्मिंग आणि दुसरं आहे मॅनेजमेंट. म्हणजे सिलेबसमध्ये दोन गोष्टी आहेत. एक फार्मिंग आहे, मग कशाची तरी फार्मिंग दिलेली असेल, आणि मॅनेजमेंट दिलेला आहे. ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये काय आहे. मॅनेजमेंटमध्ये बघा कुठला कुठला भाग आहे. ठीक आहे, सिलेबसमध्ये ओव्हरलुक करताना मॅनेजमेंटचा जो भाग आहे त्या मॅनेजमेंटच्या भागामध्ये तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजीज व्यवस्थित कराव्या लागतील. कुठल्या, ग्रूमिंग म्हणजे काय, ठीक, डिहॉर्निंग काय आहे, कशी करतात, किती एज पर्यंत करतात, कशाने करतात. ठीक आहे, ग्रूमिंग म्हणजे काय. त्यानंतर कॅस्ट्रेशन. ठीक आहे, जास्त फडफड जर करत असेल तर ही मेथड करतात, कॅस्ट्रेशन. त्यानंतर ट्रिमिंग ऑफ हूप. हूप म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये आपण ऑब्झर्व करतो बघा, ते जे काय नख जे काय असतील वाढलेले खालचे जे काय नख वगैरे खुऱ्या ज्याला आपण म्हणतो, ते जे काढण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतो होप्स. ठीक आहे, हे पण आहे सिलेबसमध्ये. आणि नंतर मग वॅलोईंग म्हणजे काय, जे बफेलोमध्ये होतं. ठीक आहे, हीट जेव्हा जास्त असते तेव्हा ते बफेलो पाण्याला जास्त प्रिफेअर करतात, ती टर्मिनॉलॉजी म्हणजे वॅलोईंग. अशा एक्सेट्रा वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्यांचं जे काय आपल्या कॅटल्स आपल्या फार्म्सवरती आहेत या सगळ्यांचं मॅनेजमेंट आपण करू शकतो. ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअर झालेली आहे. चलो, आणि नंतर विचारले फार्मिंग. ठीक आहे, फार्मिंगमध्ये बघा कशा कशाची फार्मिंग त्यांनी दिलेली आहे. एक आहे गोट फार्मिंग, शीप फार्मिंग, त्यानंतर डक फार्मिंग, डेअरी फार्मिंग, ब्रॉयलर फार्मिंग. या सगळ्यांमध्ये जेवढ्या मेजर आहेत तेवढ्या मेजर आपण करून घ्यायच्या आहेत. चलो, हां, नंतर ब्रीडचं स्टेटस किती आहे हे थोडासा इथे तुम्हाला स्टॅटिस्टिकल डाटा, सध्याचा जो काही सेन्सस आहे त्याच्यानुसार थोडासा स्टॅटिस्टिकल डाटा बघावा लागणार आहे. हा एक भाग. आणि नंतर कुठल्या कशाच्या ब्रीड्स आहेत, मुरा कशाची ब्रीड्स आहे. ठीक आहे, बारवेरी कशाची आहे, बेटेल कशाची आहे. ह्या ज्या ब्रीड्स जे सायंटिफिक नेम आहेत त्यांचे पिक्युलर कॅरेक्टर जे आहेत, हा भाग तुम्हाला AFOच्या एक्झाम्सला सुद्धा युजफुल ठरणार आहे. क्लिअर. आणि नंतर इथे ब्रीडिंग मेथड जे काय असेल, आपल्याला नवीन जर इव्हॉल्युशन करायचं असेल, नवीन कॅटल वगैरे जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर तिथं कुठल्या प्रकारची सिलेक्शन वापरायचं, का क्रॉसिंग करायची, का आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं, हा सगळा भाग ब्रीडिंगमध्ये तुम्हाला येईल. ठीक आहे. आणि न्यूट्रिशनमध्ये तुम्ही पर्टिक्युलरली फोकस करा. रुमिनंट म्हणजे काय, नॉन रुमिनंट म्हणजे काय, हा जो भाग दिलेला आहे तो एक भाग. ठीक आहे. बाकी न्यूट्रिशन कसं द्यायचं, कधी द्यायचं, 1 इयरचं जर काल्प असेल तर किती द्यायचं, ह्या सगळा जो भाग आहे हा सगळा भाग तुमच्या न्यूट्रिशन या पार्टमध्ये येऊन जाईल. क्लिअर. एवढा भाग होता. हे जे 5 युनिट जे आहेत हे सगळे युनिट जे आहेत ते ॲनिमल हजबंड्री या युनिटमध्ये येतात. चलो, हा नंतरचा आहे डेअरीचा. ठीक आहे. आता डेअरीच्या युनिटमध्ये अतिशय सोपा पद्धतीचा भाग आहे. ठीक आहे, खूप सोपा आहे. मिल्क प्रॉडक्ट हा जो युनिट आहे, मिल्क प्रॉडक्ट
याच्यामध्ये बघा 2 युनिट आहेत. अगेन तुम्हाला तिथे जसं होतं फार्मिंग आणि मॅनेजमेंट तसे 2 युनिट याच्यामध्ये आहेत. बरं, 2 युनिट कुठले कुठले आहेत? पहिले तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे मिल्कच्या बाबतीत. ओके, बरं. मग मिल्कच्या बाबतीत आम्हाला काय काय माहिती करून घ्यायचं आहे? कॅटलमध्ये किती हे आहे, मिल्क आहे, मिल्क फॉर्म कसं होतं, मिल्क सिक्रेट कसं होतं, मिल्कला स्टोअर कसं करून ठेवतात, मिल्कची मार्केटिंग कशी करतात, मिल्कचं पाश्चरायझेशन कसं करतात, मिल्क जर मला जास्त कालावधीसाठी जर स्टोअर करायचं असेल तर काय करतात. ह्या सगळ्या गोष्टी मिल्कच्या रिलेटेड याच्यामध्ये येणार आहेत. बरं, मग ते सगळं मिल्क जर झालं, आमच्याकडे मिल्क भेटलं, तर मिल्कपासून आपण प्रॉडक्ट किती बनवू शकतो, हा जो पॉईंट सिलेबसला आहे. अगेन लक्षात घ्या, तुम्हाला सिलेबसला फक्त 6 प्रॉडक्ट्सचा अभ्यास करायचा आहे. किती प्रोडक्ट्स आहेत? 6 प्रोडक्ट्स आहेत. कुठले कुठले आहेत बघा. 6 प्रोडक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, नाही तर दुसरंच वाचल बसतात गुलाबजामुन दुसरं काही, ते सिलेबसला नाही. पहिलं आहे दही, सेकंड आहे बटर, थर्ड आहे घी ज्याला आपण तुंप म्हणतो, राईट. नंतर खोवा, त्यानंतर चना आणि सगळ्यांचा आवडीचा पार्ट आईस्क्रीम. ह्या विदिन अ वीकमध्ये ज्याचा यूज झाला अशी आईस्क्रीम, हा सगळा भाग याच्यामध्ये आहे. म्हणजे हे 6च प्रॉडक्ट सिलेबसला आहे. मी सिलेबसवरती जास्त का कॉन्सन्ट्रेट करतोय? कारण काय नाही वाचायचं हे ज्याला कळतं ना तो बरोबर यशस्वी होतो. नाहीतर बाकी गुलाबजामुन घेतला वाचायला, दुसराच पार्ट जे काही प्रोडक्ट सिलेबसलाच नाही आहेत. आणि आयोगाची एक खासियत मी जशी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितली, ती खासियत ही आहे की आयोग कधीच सिलेबसच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार नाही. लागेल तर मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर तपासून त्याच्यामध्ये बघा. चलो, क्लिअर. दोन गोष्टी पाहिल्या, मिल्क एक पाहिलं आणि मिल्कचे प्रोडक्ट पाहिले. मिल्कमध्ये सगळ्या गोष्टी, मग मिल्कसाठी जे जे चांगल्या गोष्टी आहेत, कसं सिक्रेट होतं, काय होतं सगळं. आणखी एक गोष्ट ह्या पार्टमध्ये, हा भाग तुम्ही जेव्हा अभ्यासाल तेव्हा ह्या 3 टर्मिनॉलॉजी ज्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीने करा. कुठल्या? पाश्चरायझेशन, सेकंड स्टरलायझेशन आणि थर्ड होमोजिनायझेशन. हा क्वेश्चन्स आत्ताच्या AFO एक्झाम्सला आलेला होता. यांचे जे टेम्परेचर्स आहेत, कशासाठी करायचं, किती टेम्परेचरला करायचं, कधी करू शकतो, कधी नाही करू शकत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एक ना एक क्वेश्चन्स याच्यावरती येणार. राईट, क्लिअर. हे झालं मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या बाबतीत. ओके. आणि नंतरचं जे होतं, नंतरचं आहे लीगल स्टँडर्ड्स आणि क्वालिटी कंट्रोल. याच्यावरती काय भाग फोकस करायचा आहे? क्वालिटी कंट्रोल. आपल्याकडे जेवढे मिल्कचे प्रॉडक्ट आहेत, जेवढे मिल्कचे प्रॉडक्ट फॉर्म होतात मार्केटमध्ये, जे काही मिल्क आहे ते सोसायटीच्या दृष्टीनं चांगलं भेटलं पाहिजे. आणि आयोग विचारते वेळेस कधी पण कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा प्रॅक्टिकल ॲप्रोचचे क्वेश्चन्स जास्त विचारतात. बरं, मग प्रॅक्टिकल ॲप्रोचचे क्वेश्चन्स काय असतील? मग क्वालिटी कंट्रोलमध्ये काय असेल? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये फोकस करायचा आहे ते म्हणजे मिल्क ॲडल्ट्रेशन. ठीक आहे. दुधाची जी काही भेसळ आहे, गाईचं म्हशीमध्ये, म्हशीचं गाईमध्ये, मेंढीचं बकरीमध्ये, बकरीचं मेंढीमध्ये, ही जी काही भेसळ आहे, सगळी भेसळ आपल्याला इथे ओळखावी लागणार. म्हणजे हा पॉईंट, क्वालिटी कंट्रोलचा पॉईंट अभ्यासताना ॲडल्ट्रेशनच्या भागावरती जास्त फोकस करा. ठीक आहे. मिल्कमध्ये युरिया जर टाकला तर तो युरिया कसा ओळखायचा, वेदर दॅट मिल्क इज प्युअर ऑर नॉट, हा सगळा भाग तुम्हाला या युनिटमध्ये अभ्यासायचा आहे. क्लिअर. आणि लीगल स्टँडर्डमध्ये, मग लीगल स्टँडर्डमध्ये मग जे काही मेथडॉलॉजीज असतील की त्या मिल्कला जे काही इंडस्ट्रीज असतील किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर जे काही आहे, सगळ्या गोष्टी जे काही असतील त्या लीगल स्टँडर्ड्समध्ये येतील. चलो, इथे एक गोष्ट क्लिअर झाली की मी जर बऱ्यापैकी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्टवरती जर चांगलं फोकस जर केलं तर माझे 3 क्वेश्चन्स 5 पैकी सॉल्व्ह व्हायला काहीच हरकत नाही. राईट. मग बाकीचं जे क्वालिटी कंट्रोलचं आहे, मी ॲडल्ट्रेशनचा भाग जरी व्यवस्थित केला, ॲडल्ट्रेशनचे किती ॲडल्ट्रेशन आहे सर्व एका ठिकाणी लिहून घेतले, बाकीचे किती पद्धतीचे ॲडल्ट्रेशन होऊ शकतं, झालं. एक क्वेश्चन्स मला इथे भेटून जाईल.
मग मी माझी जास्त एनर्जी का बरं ॲनिमल हजबंड्रीच्या पार्टमध्ये फोकस करू? असा तुम्हाला ह्या पद्धतीचा ॲनालिसिसचा फायदा होणार आहे. क्लिअर? चलो, आता सेकंड जो भाग आहे, सेकंड आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला 2 युनिट जे आहेत, पहिलं युनिट जे सिलेबसमध्ये तुम्ही बघताय ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा, त्याच्यामध्ये जो काही भाग दिलेला आहे, जो काही पार्ट दिलेला आहे तो व्यवस्थित करा. माझा व्हिडिओ बनवण्याचा इथं टीचिंगचा कुठलाही उद्देश नाही किंवा मी तुम्हाला टीच नाही करत आहे. मी तुम्हाला हे सांगतो इंट्रोडक्टरी की बाबा अभ्यास करताना ह्या गोष्टीवरती जास्त फोकस करा, या गोष्टीवरती कंपॅरेटिव्हली कमी लक्ष द्या. का? कारण हे सिलेबसला आहे, याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे, चलो. नंतर फार्म मॅनेजमेंट अँड प्रोडक्शन इकॉनॉमिक्स, हे सेकंड नंबरला युनिट. तुम्ही किंवा हे दोन्ही जरी तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचे 10 पैकी 5 क्वेश्चन्स यायला काही हरकत नाही. राईट. नंतर आहे प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड रेग्युलेटेड मार्केट. ॲग्रिकल्चर क्रेडिटचा सुद्धा हे डिसेंडिंग ऑर्डरने असे टॉपिक्स तुम्हाला रीड करावे लागतील. कशाचे? ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. हा जो ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा जो भाग होता सिलेबसमध्ये, तुम्ही तुमच्या बाजूला तुमच्यासोबत जर सिलेबस आहे तर त्याला फक्त एक ओव्हरलुक करा की सिलेबसवरती कशावरती जास्त फोकस केलेला आहे. हा जो ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा जो भाग होता हा थोडासा तुम्हाला करंट ओरिएंटेड अभ्यास करावा लागणार आहे. बरं सर, करंट ओरिएंटेड करायचं म्हणजे काय करायचं? त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, सरळ सरळ सिलेबसला दिलेलं आहे, स्कीम्स. ठीक आहे, नवीन प्रोजेक्ट्स, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स हे सुद्धा सिलेबसला दिलेले आहेत. ठीक आहे, 5 इयर प्लॅन सुद्धा आहे. आणि प्लेस ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, पर्टिक्युलरली या कोविडच्या सिच्युएशनमध्ये ॲग्रिकल्चरचा जो काही GDP होता तो GDP ज्या पद्धतीने हायर होता तसं मग क्वेश्चन्स येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत की मग या वर्षी ॲग्रिकल्चरचा GDP मध्ये किती % कॉन्ट्रीब्युशन होतं, अशा पद्धतीचा हा करंट ओरिएंटेड क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. फार्म मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन इकॉनॉमिक्स. शेतकरी आहे, त्याच्याकडे जमीन आहे, तर त्याच्याकडे जी जमीन आहे अवेलेबल, त्या जमिनीमध्ये त्या फार्मचं तो मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करणार आहे. म्हणजे त्याला फिक्स कॉस्ट कुठली लागणार आहे, ओव्हरहेड कॉस्ट कुठली लागणार आहे, कुठली कॉस्ट जी आहे त्याची ती व्हेरिएबल राहणार आहे, हे सगळं त्याला त्याच्या फार्मचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. राईट, हा भाग त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. राईट, क्लिअर. जेव्हा आपण तो सिलेबस बघूयात किंवा डिटेलमध्ये जेव्हा टीचिंग होईल त्यावेळेला तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक. फार्म मॅनेजमेंट अँड प्रोडक्शन इकॉनॉमिक्समध्ये एक छोटासा टॉपिक आहे, कुठला? टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ फार्मिंग. टाइप्स अँड सिस्टीम्स ऑफ फार्मिंग हा भाग चांगला अभ्यासा, कारण हा भाग अभ्यासताना तुम्हाला थोडासा ॲग्रोनॉमीच्या पार्टमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. कारण ॲग्रोनॉमीच्या सिलेबसमध्ये सुद्धा सिस्टीम्स अँड टाइप्स ऑफ फार्मिंग दिलेले आहेत. मग ते इकॉनॉमिक्समध्ये पण आहे आणि ॲग्रोनॉमीमध्ये पण आहे. मग अभ्यास करताना एक गोष्ट क्लिअर झाली की हा पॉईंट जेव्हा येईल तेव्हा 2 व्ह्यूज असले पाहिजे की मला हा भाग चांगला अभ्यासावा लागणार आहे, कारण मला 2 ठिकाणी तो सिलेबसला दिलेला आहे. हा सिलेबस ॲनालिसिसचा फायदा होतो. चलो, दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चरल क्रेडिटमध्ये शक्यतो तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा कशावरती? जेवढ्या एजन्सीज आहेत, ठीक आहे, एजन्सीजवरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि रेग्युलेटेड मार्केटमध्ये जेवढे लॉंग फॉर्म आहेत, ठीक आहे, गॅट कधीचा आहे, WTO कधीचा आहे, नाबार्ड कधीचा आहे, ठीक आहे, आपेडा कधीची आहे, यांचे लॉंग फॉर्म काय आहेत, फुल फॉर्म काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, इस्टॅब्लिशमेंट कधी आहे, प्रेझेंट चेअरमन कोण आहे, हेडक्वार्टर कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे 10 पैकी 2 ते 3 क्वेश्चन्स त्या भागावरती जर येत असतील, मी जर माझे फुल फॉर्म जरी व्यवस्थित केले तरी सुद्धा माझे 10 पैकी 2 ते 3 क्वेश्चन्स तिथे सॉल्व्ह होणार आहेत. अशाच पद्धतीनं एक एक मार्क मिळवत आपल्याला तो सगळा भाग कव्हर करावा लागणार आहे. चलो, लास्टचं जे युनिट होतं ते सांगितलेलं होतं मी तुम्हाला. ही जे डिसीज आहे सिलेबसमध्ये तुम्ही बघत असाल आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याला ओव्हरकम करू शकता हे पण तुम्ही पाहिले.
ॲग्रोनॉमीच्या क्रॉपमध्ये सुद्धा नोट डाऊन करून घ्या की ठीक आहे. जर सिलेबसला मेज नसेलच, ठीक आहे का सिलेबसला मेज, ठीक आहे. जर नसेल तर मी मेजचे डिसिजेस कशाला वाचू. त्यामुळं एकदा हॉर्टिकल्चरचे मला एवढे डिसिजेस करायचे आणि ॲग्रोनॉमीचे एवढे डिसिजेस करायचे. नाही तर आपण विद्यार्थी काय करतो, आपण फक्त एक आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की एंटो आणि पॅथोसाठी आपल्याला सेमिस्टरचे सगळे मॅन्युअल करावे लागतात. मग हा पट्ट्या काय करणार, मार्केटमध्ये जाणार, मॅन्युअलची झेरॉक्स आणणार, म्हणजे स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत सगळं वाचत बसणार. गरज नाही. पर्टिक्युलरली एवढेच डिसीज आयोगाने दिलेत, एवढेच डिसीज चांगले कर, आउट ऑफ मार्क्स भेटतील. राईट. चलो, दिस इज ऑल अबाउट युअर पार्ट सेकंड ऑफ ॲग्रिकल्चर MPSC. या व्यतिरिक्त तुमचे जर काही डाऊट जर असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आयदर जी लिंक स्क्रोल होताना दिसते, जे विद्यार्थी नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तुम्ही आयदर फोन केला तरी चालेल, आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन होऊन जा. तिथे आपल्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटतात. ओके. अगेन रिपीट करतोय, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं मी नेहमी म्हणतो, प्रत्येक एक्झामला क्रॅक करण्यासाठी आपले 2 गुरु आहेत. एक सिलेबस आणि दुसरं प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस. सिलेबस हा सांगतो की मला एवढा भाग वाचावा लागणार आहे. ॲनालिसिस आपल्याला हे सांगतं की या भागापैकी मला सर्वात जास्त फोकस याच्यावरती करायचा आहे, जेणेकरून माझा स्मार्ट स्टडी होणार आहे. आणि तीच गोष्ट मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या जर काही डाऊट्स असतील किंवा रेफरन्स बुकच्या बाबतीत जे जर काही डाऊट असतील तर त्याच्यावरती थोडंसं होल्ड करा, थोडंसं थांबा. मी त्याच्यावरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. कुठल्या पॉईंटसाठी कुठलं सिलेबसचं कुठलं बुक वाचायचं, किती पेजेस इम्पॉर्टंट आहेत, कुठलं बुक वाचायचं नाही, या सगळं डिटेलमध्ये मी याच पद्धतीने कव्हर करणार आहे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू.